स्कॅम झाला, माझ्यासोबत स्कॅम झाला. अरे बापरे, माझ्यासोबत स्कॅम झाला. तर मी असं का म्हणते आहे ते नक्की नीट पुढे ऐका. खूप मला मिशोसाठी डीएम येत आहेत, मेसेजेस येत आहेत, पर्सनलला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज येत आहेत. एक जण तर अशी व्यक्ती आहे की ती मला म्हणते की मी तुम्हाला फॉलो केलंय, तुम्ही आतापर्यंत मला लिंक कशी नाही पाठवली. तर असं नाहीये मॅडम, फॉलो केलं म्हणजे लिंक लगेच शेअर होत नाही. तुमची बॅच 25 तारखेपासून चालू होणार आहे. तर 25च्या बॅचच्या आधी 24 तारखेला मी जी झूम ऍपची लिंक आहे ती शेअर करणार आहे. त्याआधी ज्यांनी मला डीएम केले आहेत आणि कोणी कोणी माझे व्हिडिओ शेअर केलेला आहे ते मी सिलेक्ट करून त्यांनाच मी लिंक शेअर करणार आहे. आणि हा क्लास फ्री असणार आहे आणि आपल्याकडे 3 बॅच आपण ठेवलेले आहेत. सो त्याच्यामुळे तुम्ही कोणी म्हणू नका की आम्ही फॉलो केला आणि आम्हाला लगेच, तर असं नाही होत आहे. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा माझा सगळ्यांना. मुद्दा दुसरा असा आहे की ज्यांना कोणाला माझ्यासोबत महिलांना बिझनेस करायचा आहे, तर आपण नेहमी डोक्यात एकच विचार असतो, बिझनेस करायचा म्हणजे आपल्याला 1-2 लाख रुपये खर्च येईल. अरे कशाला 1-2 लाख रुपये, आपण 2 ते 3 हजारात सुद्धा बिझनेस करू शकतो. सध्या ना माझ्याकडे ज्वेलरी आहे, कॉस्मेटिक आहे, साड्यांचा बिझनेस आहे. तर तुम्ही त्या माझ्याकडून घेऊन परचेस करून तुम्ही जास्तीत जास्त किमतीत विकू शकता. आता फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला दिली 500 पर्यंतची साडी, ती तुम्ही बाहेर 800-900 रुपयाला विकू शकता आरामात. आणि घर बसल्या तुम्ही करू शकता. काय गरज आहे ते 2 आणि 3 लाखाची बिझनेस करायला? कोण म्हणतं असं 2 आणि 3 लाख रुपये बिझनेस करायला लागतं? मी स्वतः 500 रुपयात बिझनेस चालू केलेला आहे. आता काय बोलायचंय? तर मी सगळ्यांना सांगते, ज्या कुठल्या महिला घरी बसल्या आहेत त्यांना माझ्यासोबत बिझनेस करायचा असेल तर त्यांनी पटकन डीएम मध्ये सांगायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि काळजी करू नका, आपण 24 तारखेला ग्रुप तयार करणार आहोत. त्याआधी मी सांगते ते लक्षात ठेवा. ज्यांनी कोणी मला डीएम केलेले आहे, स्वतःचे कॉन्टॅक्ट नंबर, नाव, गाव, तुम्ही कुठून आहात ते मला मेन्शन करा आवर्जून. कारण की मी ग्रुप तयार करताना मी काय ग्रुप तयार करणार, मला तुमची नावं माहिती आहेत का, तुम्ही कुठून आहात ते माहिती आहे का. तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की मला पर्सनली डीएम मध्ये जाऊन मला मेसेजवरती तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअपचा, तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात म्हणजे मला तसं सेव्ह करता येईल. कळालं का? आणि 24 तारखेला पटकन आपल्या 3 बॅच आहेत. तर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, म्हणजे ते सुद्धा आपले क्लास अटेंड करू शकतील. मिशो मध्ये आणि जो जास्त माझा व्हिडिओ शेअर करणार आहे ते मी चेक करणारच आहे की कोणी जास्त व्हिडिओ शेअर केलेले वगैरे आहेत. त्यांना मी फ्लिपकार्ट आणि अमेझॉन पण शिकवणार आहे. पण कसं आहे माहितीये का, त्याला टर्म्स अँड कंडिशन जास्त आहेत. मी जसं मी म्हटलंय की जास्तीत जास्त जो व्हिडिओ माझा शेअर करेल त्यांनाच मी ते अमेझॉन आणि फ्लिपकार्ट पण शिकवणार आहे. आणि असं नाहीये की आपल्याकडे काही, आमच्याकडे ना जीएसटी नंबर नाहीये, तर मग कसं, तर काही गरज नाहीये जीएसटी नंबरची. विदाऊट जीएसटी नंबर सुद्धा मिशोचं अकाउंट ओपन करता येतं. तर म्हणजे असं टेन्शन घेत जाऊ नका, बिंदास राहायचा. त्याच्यावरती आपण कसा मार्ग काढू हे नेहमी शोधत राहावा. कळालं का? आणि मी आता सांगते, डीएम म्हणजे एवढा मोठा निबंध नाही लिहायचाय तुम्हाला, फक्त स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे व्हॉट्सअपचा, जेणेकरून मला ग्रुपमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात ते मेन्शन करता येईल. कळालं का? आणि बघा, विचार करा, ज्यांना कोणाला माझ्यासोबत कॉस्मेटिकचा, ज्वेलरीचा आणि साड्यांचा बिझनेस करायचा आहे त्यांनी मला आवर्जून मेसेज करा की ताई आम्हाला करायचंय. पण तुम्ही म्हणाल आज ऐकल्यावरती ताईचं मग आपण 4 महिन्याने करूयात का? असं नाही. तुम्ही म्हणजे पटकन निर्णय घ्या, स्वतःच्या पायावरती पटकन उभं राहता येईल. जास्त दिवस आपण विचार करत राहिलो ना की ते दिवस विचारातच जातात निघून. म्हणून तुम्ही घर बसल्या तुमच्या मिस्टरांना, सासू सासऱ्यांना, मुलांना, मुलांची शाळा चालू होईल आता 10-15 दिवसांनी, ते करत करत आता जर तुम्ही सेटअप तयार केलात तर तुम्हाला शाळा चालू होईपर्यंत कुठलीही अडचण येणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि कुठे अडचण आलीच तर मी आहे की, मला विचारा. माझा नंबर मी प्रत्येक वेळी सांगत असते तुम्हाला, माझा नंबर असा आहे. पण तुम्ही सतत रात्रीच्या 12 आणि 1 वाजता फोन करू नका, नाही तर नवरा माझा मलाच मारेल. काय असेल ते मेसेजवरती पण सॉर्ट आउट होत असेल तर आपण मेसेजवरती बोलूयात.
ठीक आहे, आजच्या पुरतं इतकंच. पण कोणी माझ्या ग्रुपला निगेटिव्हिटी पसरवू नका की ताई आम्ही फॉलो केले आणि आम्हाला लिंक नाही आलेली, तर असं करू नका. समजलं का? सगळे आपण सक्षम आहोत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळत आहात. पण मला सांगण्याचं उद्दिष्ट इतकंच होतं की असं बोलू नका, कारण की तुम्ही आज एकटे बोलला तर बाकीच्या सुद्धा मागून बोलायला सुरुवात करतील. कळालं का? श्री स्वामी समर्थ.